चला, आज एका अशा प्रश्नावर बोलूया, जो खूप सोपा वाटतो, पण तितकाच अवघड आहे. देव म्हणजे नेमकं काय आणि आपल्या छोट्याशा डोक्याने एवढ्या मोठ्या कल्पनेला कसं समजून घ्यायचं? आपल्याला काही जुने धार्मिक ग्रंथ मिळाले आहेत, जे या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात. या ग्रंथांमध्ये देवाचं स्वरूप, त्याचा न्याय आणि त्याचं प्रेम यावर खूप खोलवर विचार केलेला दिसतो. आज आपलं काम आहे यातील अवघड कल्पना सोप्या करून त्यामधले महत्त्वाचे मुद्दे बाहेर काढणं. आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की देव म्हणजे नक्की कोण आहे आणि जर तो प्रेमळ आहे तर मग त्याच्या जगात न्याय आणि शिक्षेची गरजच काय आहे. हाच प्रश्न घेऊन आपण या चर्चेला सुरुवात करूया. आणि हाच या सगळ्या चर्चेचा गाभा आहे खरं तर. कारण हे ग्रंथ एकाच वेळी सांगतात की देव प्रेमळ आहे आणि तो न्यायी सुद्धा आहे. या दोन्ही गोष्टी एकत्र कशा असू शकतात हेच समजून घेणं महत्वाचं आहे. विशेष म्हणजे हे ग्रंथ असंही सांगतात की देव कितीही मोठा असला तरी तो माणसाला समजेल अशा भाषेत स्वतःला प्रकट करतो. तर मग या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हे ग्रंथ देवाची ओळख करून देताना सुरुवात कुठून करतात? सगळ्यात पहिली आणि कदाचित सर्वात जास्त चक्रावून टाकणारी कल्पना म्हणजे देवाचं त्रित्व किंवा ट्रिनिटी. देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या 3 रूपात आहे, पण तरीही तो एकच आहे. हे कसं शक्य आहे? ही संकल्पना समजायला खरंच कठीण आहे, कारण आपण 3 वेगळ्या गोष्टींना एक मानू शकत नाही. पण हे समजून घेण्यासाठी एक सोपी मानवी उपमा वापरता येईल. अच्छा. जसं पाणी बर्फाच्या रूपात घट्ट असतं, द्रवरूपात वाहतं आणि वाफेच्या रूपात अदृश्यही होतं. बरोबर. स्वरूप 3 वेगळी असली तरी मूळ घटक एकच आहे, H2O. अर्थात ही केवळ एक उपमा आहे. देव यापेक्षा खूप मोठा आहे, पण ती आपल्याला मूळ कल्पना समजायला मदत करते. ही उपमा खरंच मदत करते. म्हणजे स्वरूप वेगळं पण सार एकच. पण याहीपेक्षा एक मोठी कल्पना या ग्रंथांमध्ये मांडली आहे. हो. ती म्हणजे देव काळ आणि अवकाश म्हणजेच टाइम अँड स्पेस याच्या पलीकडचा आहे. एका सामान्य व्यक्तीसाठी याचा नेमका अर्थ काय होतो? याचा अर्थ खूप खोल आहे. आपण आपलं आयुष्य एका सरळ रेषेत जगतो. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ. हो. पण देवाला हे 3ही काळ एकाच वेळी दिसतात. कल्पना करा की तुम्ही एखादं पुस्तक लिहित आहात. तुम्हाला पुस्तकाची सुरुवात, मधला भाग आणि शेवट हे सगळं एकाच वेळी माहीत असतं. तुम्ही पाहिजे तेव्हा कोणत्याही पानावर जाऊ शकता. देवासाठी आपला काळ त्या पुस्तकासारखा आहे. तो कोणत्याही एका क्षणात अडकलेला नाही. वाव. म्हणजे तो एकाच वेळी प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक क्षणी उपस्थित असू शकतो. आणि जर तो सगळं काही एकाच वेळी बघू शकतो तर त्याचा न्यायाकडे बघण्याचा दृष्टिकोनही आपल्यापेक्षा खूप वेगळा असणार. तो फक्त आपल्या कृतींवर नाही तर त्यामागच्या विचारांवर आणि भविष्यात होणाऱ्या परिणामांवरही एकाच वेळी लक्ष ठेवू शकतो. अगदी बरोबर. म्हणूनच ग्रंथ सांगतात की तो सर्वव्यापी आहे आणि सर्वज्ञ आहे. कोणतीही गोष्ट, कोणताही विचार त्याच्यापासून लपलेला नाही. अच्छा. कारण तो त्या वेळेच्या आणि जागेच्या चौकटीत बांधलेलाच नाही ज्यामध्ये आपण आहोत. ठीक आहे. तर देव इतका मोठा, अमर्याद आणि आपल्या कल्पनेच्या पलीकडचा आहे. मग प्रश्न पडतो की अशा देवाने माणसांशी संवाद साधण्यासाठी कोणतं माध्यम निवडलं? या स्रोतांनुसार याची सुरुवात त्याच्या नावातून आणि एका विशेष वचनातून म्हणजे करारातून होते. हो. निर्गम नावाच्या ग्रंथात एक प्रसंग आहे जिथे देव मोशेला आपलं नाव यहोवा असं सांगतो. यावे. हो. या नावाचा अर्थ आहे मी आहे तो आहे. हे साधं वाटलं तरी खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ तो कुणी निर्माण केलेला नाही. तो स्वतः अस्तित्वात आहे. त्याचं अस्तित्व दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. तोच सगळ्या अस्तित्वाचा स्रोत आहे. अगदी. आणि हे नाव एका कराराशी जोडलेलं आहे. हा भाग थोडा गंभीर आहे. ग्रंथ सांगतात की हा करार रक्ताने स्थापित केला जाईल. हे इतकं टोकाचं पाऊल का? रक्ताचा संबंध का? यामागचा सांस्कृतिक संदर्भ समजून घेतला पाहिजे. प्राचीन काळात एखादं वचन किंवा करार अत्यंत गंभीर मानला जायचा. तो मोडला जाऊ नये यासाठी सर्वात मौल्यवान गोष्ट पणाला लावली जायची. आणि त्या काळात रक्त हे जीवनाचं प्रतीक मानलं जात असे. अच्छा. त्यामुळे रक्ताने केलेला करार म्हणजे माझ्या जीवापेक्षाही महत्वाचा करार. तो मोडल्यास मृत्यू अटळ आहे इतकी ती गंभीर गोष्ट होती. म्हणजे देवाने दिलेले नियम किंवा कायदा हा फक्त नियमांचा संग्रह नव्हता. नाही. तर तो या जीवन-मरणाच्या कराराचा भाग होता. नियम मोडणं म्हणजे फक्त चूक करणं नाही,
तर जीवनाचा स्रोत असलेल्या देवापासून स्वतःला तोडून टाकण्यासारखं होतं. बरोबर, अगदी बरोबर. देवाने नियम यासाठी दिले जेणेकरून सृष्टीतील जीव एकमेकांना इजा न करता आनंदाने आणि देवाच्या सान्निध्यात राहू शकतील. कायदा मोडणे म्हणजे देवाच्या त्या जीवनदायी व्यवस्थेपासून दूर जाणे. आणि याचे परिणाम काय होतील? हो, ते देवाने आधीच स्पष्ट केलं होतं. पण निवड करण्याचं स्वातंत्र्य मात्र प्रत्येक जीवाला दिलं गेलं. आणि हेच स्वातंत्र्याचं तत्व आपल्याला आपल्या मूळ प्रश्नाकडे परत घेऊन येतं. प्रेम आणि न्याय. जर देव प्रेमळ आहे तर तो नियम मोडणाऱ्याला शिक्षा का देतो? हे दोन्ही एकत्र कसं असू शकतं? हे तर परस्पर विरोधी वाटतं. पण या ग्रंथांनुसार ते विरोधी नाहीत. उलट देवाचा न्याय हा त्याच्या प्रेमाचाच एक भाग आहे. याला समजण्यासाठी आपण आईवडिलांचं उदाहरण घेऊ शकतो. ठीक आहे. एक प्रेमळ आई आपल्या मुलाला सांगते की गरम स्टोव्हला हात लावू नकोस, कारण तुला चटका बसेल. हा नियम तिने मुलाचा द्वेष केल्यामुळे नाही, तर त्याच्यावर प्रेम असल्यामुळे बनवला आहे. बरोबर. तिला मुलाला त्रास द्यायचा नाहीये, उलट त्रासापासून वाचवायचा आहे. अगदी तसंच. मुलाने ऐकलं नाही आणि स्टोव्हला हात लावला तर त्याला चटका बसतो. हा चटका आईने दिलेली शिक्षा नाही, तर मुलाच्या चुकीच्या निवडीचा नैसर्गिक परिणाम आहे. या ग्रंथानुसार देवाचे नियम असेच आहेत. ते आपल्याला दुःखापासून वाचवण्यासाठी आहेत. जेव्हा आपण ते मोडतो तेव्हा आपण स्वाभाविकपणे दुःखी होतो. हा त्या निवडीचा परिणाम आहे. म्हणजे देवाचा न्याय हा सूड घेणारा नाही, तर तो परिणामांवर आधारित आहे. आणि आपण आधी पाहिलं की तो काळ अवकाशाच्या पलीकडे आहे, म्हणजे तो मनातले विचारसुद्धा जाणतो. हो, त्यामुळे त्याचा न्याय कधीही चुकीचा किंवा पक्षपाती असू शकत नाही. तो सर्वांसमोर उघडपणे न्याय करेल असंही म्हटलं आहे. हो, आणि त्याच वेळी तो दयाळू, कृपाळू आणि सहनशील आहे असंही वर्णन आहे. तो पापांची क्षमा करतो आणि पश्चाताप करण्यासाठी, म्हणजे आपली दिशा बदलण्यासाठी पुरेपूर संधी देतो. पण तो कोणाच्याही इच्छेवर जबरदस्ती करत नाही. नाही, ज्याला देवाच्या नियमांप्रमाणे राहायचंच नाही, त्याच्या निवडीचा तो शेवटपर्यंत आदर करतो. ही कल्पना पचायला थोडी जड आहे. म्हणजे एखाद्याचा नाश करणं हे प्रेम कसं असू शकतं? यावर हे ग्रंथ अजून काही स्पष्टीकरण देतात का? हो, देतात. त्यांच्या मते देवाने सृष्टीची रचनाच अशी केली आहे की ती केवळ देवाच्या सान्निध्यात आणि त्याच्या नियमांनुसारच आनंदी राहू शकते. अच्छा. जेव्हा एखादा जीव देवाच्या पूर्णपणे विरोधात जातो, इतरांवर सतत अत्याचार करतो आणि पश्चाताप करायला तयारच नसतो, तेव्हा तो कायमच्या दुःखाच्या अवस्थेत अडकतो. त्याला त्या कधीही न संपणाऱ्या दुःखातून मुक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याला त्या स्थितीतून संपवणे. अरे देवा. म्हणून देवाचा अंतिम न्यायसुद्धा त्याच्या प्रेमाचाच एक भाग मानला जातो. तो जीव स्वतःच्या चुकीच्या निवडीमुळे सतत दुःखी राहू नये म्हणून त्याला त्या स्थितीतून मुक्त करणे हे सुद्धा प्रेमच मानले आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला चर्चेच्या सर्वात गहन भागाकडे घेऊन जातं. जो जीव कायम स्वरूपी देवाला नाकारतो त्याचा अंतिम काय होतं? ग्रंथ सांगतात की देवाच्या शासनापासून दूर जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पुन्हा अस्तित्वहीन होणे. नॉन एक्झिस्टंट. हो, म्हणजे जसं निर्मितीपूर्वी काहीच नव्हतं त्या स्थितीत परत जाणं. बरोबर. या विचारानुसार जीवन ही देवाचीच शक्ती आहे. जर तुम्ही त्या शक्तीच्या स्रोतापासून कायमचे दूर गेलात तर तुमचं अस्तित्वच टिकू शकत नाही. जसा विजेच्या स्रोतापासून काढलेला बल्ब विझून जातो तसाच. अगदी. देवापासून पूर्णपणे विभक्त होण्याचा अर्थ आहे नाश पावणे किंवा मिटून जाणे. पण या अंतिम नाशाच्या आधी एका प्रतिकात्मक अग्निकुंडाचा उल्लेख येतो, आगीच्या सरोवराचा. हे ऐकायला खूपच भयानक वाटतं. ही नेमकी काय संकल्पना आहे? ही संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे. हे ग्रंथ सांगतात की ही जागा शारीरिक जाळण्यापेक्षा आपण इतरांना दिलेल्या त्रासाची आणि देवाला नाकारल्याची मानसिक आणि आत्मिक जाणीव आहे. म्हणजे ही एक अवस्था आहे. हो, एक अशी अवस्था आहे जिथे व्यक्तीला आपण केलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीचे परिणाम पूर्णपणे भोगावे लागतात. त्याने देवाला नाकारण्याची आणि इतरांना दिलेल्या त्रासाची किंमत चुकवल्यानंतर त्याचा शांतपणे अंत होतो. अच्छा, म्हणजे तो कायमचा नरकात जळत राहत नाही. नाही तर त्याचं अस्तित्वच संपतं. म्हणजे अग्निकुंड हे शिक्षेचं ठिकाण नाही, तर हिशोब पूर्ण करण्याची प्रक्रिया आहे. आणि हा शेवट त्या व्यक्तीने स्वतः निवडलेला असतो, कारण त्याने जीवन देणाऱ्या देवालाच नाकारलेलं असतं. बरोबर. ही कल्पना खूप वेगळी आहे. पण यात एक अजून मुद्दा आहे जो मला खूप रंजक वाटला. कोणता? तो म्हणजे अस्तित्वहीनता सुद्धा देवाच्याच नियंत्रणात आहे. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. देव अस्तित्वहीन गोष्टीतून म्हणजे
काहीच नसण्यातून अस्तित्व निर्माण करू शकतो. याचा अर्थ कोणतीही गोष्ट अस्तित्वात असो वा नसो देवाच्या बाहेर जाऊच शकत नाही. ती त्याच्या नियंत्रणातच राहते. देवापासून पळून जाण्यासाठी कोणतीही जागा नाही, कारण तोच सर्व जागा आणि जागा नसण्याचाही मालक आहे. म्हणजे दूर जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपलं अस्तित्वच मिटवून टाकण्याची निवड करणे. हो. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण देवाच्या काही अत्यंत गूढ पण महत्वाच्या पैलूंना स्पर्श केला. देव कसा काळ आणि अवकाशाच्या पलीकडे आहे, त्याच्या नावात आणि करारात किती मोठा अर्थ दडला आहे. त्याचा न्याय आणि प्रेम. हो, त्याचं न्याय आणि प्रेम हे दोन वेगळे गुण नसून एकाच नाण्याचे दोन बाजू कशी आहेत. आणि शेवटी निवडीच्या स्वातंत्र्याचे परिणाम किती दूरगामी असू शकतात हे आपण या ग्रंथांच्या आधारे पाहिलं. या सगळ्या माहितीच्या आधारावर विचार करण्यासाठी एक अंतिम प्रश्न उरतो. जर या स्रोतांनुसार सृष्टीची रचनाच निर्मात्याच्या इच्छेशी सुसंगत राहण्यातच खरा आनंद मिळवण्यासाठी केली असेल, तर मग स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय? आपल्याला मिळालेल्या निवडीचं स्वातंत्र्य म्हणजे निर्मात्याच्या प्रेमात राहण्याची निवड करणं, की त्याला नाकारून स्वतःच्या नाशाकडे जाण्याची निवड करणं? या प्रश्नावर विचार करायला हवा.